रविवारी शंभूच्या दातांच्या ट्रीटमेंटचं म्हणजेच जेल ॲप्लिकेशनचं दुसरं सेशन होतं आणि आम्ही त्यासाठीच पुन्हा हॉस्पिटलला गेलो होतो. आता मागच्या व्हिडिओमध्ये मी क्लिनिक किंवा डॉक्टरबद्दल काही सांगितलं नव्हतं, पण तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मला 4-5 जणांचे डीएम आले, की तुम्ही कुठल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेताय आणि मी सगळ्यांना ॲड्रेस सुद्धा पर्सनली सेंड केला होता. पण त्या रिलेटेड एवढे क्वेश्चन्स आले आणि अजून जर कोणाला ट्रीटमेंट घ्यायची असेल, तर त्यासाठी क्लिनिकचं नाव सांगते. पर्ल केअर डेंटल क्लिनिक असं नाव आहे. तिथे डॉक्टर पूजा वाघ आणि डॉक्टर धीरज वाघ असतात. आता ॲड्रेस सांगायचं म्हटलं तर पुनावळीमध्ये जी साई मिलेनियम नावाची बिल्डिंग आहे ना, त्या बिल्डिंगमध्येच हे हॉस्पिटल आहे. मी त्यांचं इन्स्टा पेज पण या व्हिडिओमध्ये टॅग करेल. तुम्ही तिथून डिटेल ॲड्रेस घेऊ शकता. आता मी तुम्हाला त्यांच्याबद्दल एवढं का सांगते, कारण मला खरंच खूप छान एक्सपिरियन्स आलाय. मला शंभूच्या बाबतीत बिलकुल रिस्क घ्यायची नव्हती. ते दोघेही डॉक्टर्स खूप छान आणि एक्सपिरियन्स डॉक्टर्स आहेत आणि सगळ्यात जास्त मला आवडलेली गोष्ट म्हणजे ते लहान मुलांना ट्रीटमेंटच्या अगोदर एवढं कम्फर्टेबल करतात ना, त्यामुळे मुलांची भीती बरीच कमी होते. इथे तुम्ही बघू शकता शंभू किती कम्फर्टेबल झालाय डॉक्टरसोबत. मला तर खूप टेन्शन आलं होतं, की शंभू नवीन लोकांना बघून कधी-कधी घाबरतो. मग डॉक्टरला बघून काय रिएक्शन देईल कोण जाणे. पण सरप्रायझिंगली तसं काहीच झालं नाही. डॉक्टरने त्याला एवढं कम्फर्टेबल केलं ना, की जेल ॲप्लिकेशन सुद्धा लगेच झालं आणि आम्हाला समजलं पण नाही, की ते कधी झालं. फक्त त्याला थोडं पकडून ठेवलं होतं ना, म्हणून थोडासा रडला आणि तेवढं तर साहजिकच आहे. आणि खरं सांगायचं तर ट्रीटमेंट करताना तो एवढा शांत राहिला ना, तर तेच माझ्यासाठी खूप मोठं रिलीफ होतं. आणि एक गोष्ट मला इथे आवर्जून सांगावीशी वाटते, फक्त डॉक्टर्स चांगली असून चालत नाही. ट्रीटमेंटच्या वेळी पेरेंट्सने सुद्धा कोऑपरेट करणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. कारण बेबीला शांत ठेवणं, त्याला समजावणं आणि डॉक्टरला कोऑपरेट करणं यामध्ये पॅरेंट्सचा रोल खूप मोठा असतो. आणि डॉक्टर्स तर बेस्ट आहेतच. त्यामुळे माझा या क्लिनिकचा एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता. मला शेवटी एवढंच म्हणायचं, की हा प्रॉब्लेम खूप कॉमन आहे. त्यामुळे ज्या नवीन मॉम्स आहेत ना, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्या बाळासोबत असं काहीच होणार नाही. आता कालच्या ट्रीटमेंटनंतर त्याचे दात असे दिसतायत. ठीक आहे, थोडेफार काळे दिसतायत, पण त्या पेनफुल ट्रीटमेंटपेक्षा ही ट्रीटमेंट मला खरंच युजफुल वाटली. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. उद्या भेटूया. बाय.